इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों है. ऑनेस्टली सांगते की मी गाणं कुठेही न शिकता कारकिर्दीची 20 वर्ष मी गाणी शिकले नाही. ऑफिसमध्ये गेलो, गुलशनजी आले, कम्प्लिटली इग्नोरिंग मी, म्हणजे की त्यांनी बघितलं पण नाही, म्हणजे इग्नोरिंग म्हणजे की कोणी आली आहे त्यांच्याबरोबर. किशोरदांबरोबर तर माझे इतके किस्से आणि इतक्या आठवणी आहेत. त्यांनी गाणं माझं ऐकलं आणि ही सेड की ओके मेरे साथ यही गाई, हमारी छोटी लता आ रही है असं म्हणायचे ते. गुजरातमध्ये तर ते 11 वरसनी बाल गायिका असंच माझी जाहिरात, मोठी होर्डिंग्स वगैरे लागायची. गाणी आवडली की तिथे लोकांना इतकं वेड होतं ना की असे सुट्टे पैसे असे फेकायचे. एकदा मला एक काहीतरी कॉइन इकडे लागलं आणि मला खूप म्हणजे ते आवडलं नाही. जिंदगी को बहुत प्यार तुमने दिया, मौत से भी मोहब्बत निभाएंगे हम, रोते रोते जमाने में आए मगर हंसते हंसते जमाने से जाएंगे हम. नमस्कार, मी बेला सुलाखे. आज माझी मैत्रीण कांचन अधिकारी हिच्या पॉडकास्टमध्ये मी आलेली आहे. कहते सुनते बातों बातों में प्यार हो जाएगा. तर नक्की बघायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू बातों बातों में. तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी, चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी. तू निरागस चंद्रमा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आत्ताला जे तुम्ही गाणं पाहिलं ना, ते गाणं माझा पहिला चित्रपट 2004 साली जो आलेला होता, मानिनी या चित्रपटातलं आहे. हे गाणं या एपिसोडच्या सुरुवातीला दाखवण्याचं कारण असं आहे की हे गाणं ज्या पार्श्वगायिकेने गायलंय ती आजची आपली गेस्ट आहे आणि ह्या गाण्याला आम्हाला त्यावेळेचा महाराष्ट्र टाइम्स पुरस्कारही मिळालेला होता. या गाण्याचं संगीत केलेलं होतं अशोक पत्कींनी. चला तर मग आजच्या आपल्या गेस्टचं स्वागत करूया. बेला सुलाखे. नमस्कार नमस्कार नमस्कार. बेला, तुझं बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे तुला पण त्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या. येस येस येस. सो तू निरागस चंद्रमा हे गाणं अक्षरशः अतिशय सुंदर झालेलं होतं आणि तुझं प्राइज तेव्हा स्टेजवर जाऊन मला घ्यायला लागलं होतं. हो, मी तेव्हा ट्रॅव्हल करत होते आणि मला तेव्हा फोन आला होता आणि सांगितलं की मटाचं ते पुरस्कार तुला मिळालाय. आणि आय वॉज लाईक काय, मला कळलंच नाही कसला पुरस्कार काय. मग कळलं मानिनीच्या त्या गाण्यासाठी स्वप्नील आणि मी. अरे वा, म्हटलं अरे वा. स्वप्नील बांदोडकर. स्वप्नील बांदोडकर. कारण का चित्रपटामध्ये पण स्वप्नील जोशीवरती आणि गिरिजा ओकवरती ते पिक्चराइज झालेलं होतं दुबईमध्ये. सुंदर, काय लॅविश होतं सगळं, छान केलं होतं. दुबईमध्ये पिक्चर केलेला होता आम्ही तो. बरं बेला, मला आता तुझ्या सगळ्या पहिल्या अगदी ह्याच्यापासून वळायचंय. तू बार्शीची म्हणजे सोलापुरातली, तिथलं जरा सांगा मला. बार्शीची सुलाखे म्हणजे फॅमिली, आमची सगळी सुलाखे फॅमिली बार्शीची. माझा जन्म पुण्याचा, पण सगळं माझं बार्शीत, शालेय शिक्षण बार्शीत झालं आणि तशीच सुरुवात गाण्याची पण झाली बार्शीत. म्हणजे कसं, तू गाणं कोणाकडे शिकलीस पहिल्यांदा? गाणं शिकले नाही. माझं गाणं शिकायला सुरुवात मी मुंबईत आले तेव्हा, म्हणजे खूप उशिरा. खूप उशिरा. म्हणजे मी गाणं, ती एक सांगण्यासारखा किस्सा आहे. मी आईबरोबर लहान असताना एका ऑर्केस्ट्रा बघायला गेले होते आईबरोबर. आणि तो ऑर्केस्ट्रा अगदी प्रोफेशनल लोक, म्हणजे प्रॉपर ऑर्केस्ट्रा बघतायत आणि मी आईच्या शेजारी बसून, म्हणजे मी अगदी लहान, म्हणजे ते सिंक होत होते खुर्चीमध्ये आणि मला नीट दिसतही नव्हतं मी अगदी. आणि आईला म्हणत होती, तू मला आता घेऊन चल ना, हिच्यापेक्षा मी चांगलं गाईन, ती जी गाते ती. आणि आई म्हणाली, अगं हे प्रॅक्टिस करून प्रोफेशनल आहेत सगळे, तू गप्प बस, आता काही नाही. काय वय होतं तुझं? माझं वय असेल 8-9 वर्षाची होते मी. आणि आय वॉज व्हेरी रेस्टलेस, की मला असं वाटत होतं, मी नुसत्या मनात आय वॉज
की तिच्या चुका काढत होते मी की हे नाही, हे मला आय कॅन सिंग बेटर. ॲट दॅट एज आय डोंट नो, मे बी ओव्हर कॉन्फिडन्स किंवा काय मला माहिती नाही, बट आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट इन माय फिलिंग. आणि मी आईला म्हणलं की मला तू आत्ताच्या आत्ता नाही. आई म्हणाली नाही, मी बघू, नंतर बघू आपण. आणि दुसऱ्या दिवशी मी ऑल द वे बॅक होम मी म्हणलं की नाही, ही सगळी गाणी माझी पाठ आहेत, मी सगळी गाणी ह्याच्याहून चांगली गाऊन दाखवेन. मग आई मला घेऊन गेली त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी, आणि आई म्हणाली की ही फार मागे लागली हो जरा. आणि शाळेत तोपर्यंत मी सगळ्या शाळेतली बक्षिसं वगैरे गणेशोत्सवात गॅदरिंगमध्ये घेत होते, पण माझं आपलं केशवा माधवा अशी ती छोटी मोठी गाणी मी गाऊन करत होते. असं प्रोफेशनल हिंदी गाणी कधीच नव्हती गायलेली. आणि तिथे ते म्हणाले की ठीक आहे, मग चल गाऊन दाखव काहीतरी. तो मी गायले, एकानंतर एक मी बरीच गाणी ऐकवली. वर त्यांनी उचलून कडेवरच घेतलं मला की ही रेडी आहे, उद्या हिचा आपण सोलो शो करू शकतो. आणि आई बाबांना आश्चर्य वाटलं की हिने कधी ऐकली गाणी, काय कसं. पण घरात आमच्या गाण्याचं आवड बाबांना आईला खूप, म्हणजे गाणी, रेडिओ, तो ग्रामोफोन आमच्याकडे होता, तो चावीचा असायचा ना पूर्वी, त्याच्यावर वेगळी वेगळी म्हणजे क्लासिकल, गझल्स आणि नाट्यसंगीत. आणि रेडिओ होता मोठा जुना माझ्या आजोबांचा, तो पहाटे लागायचा, त्याच्यावर लताबाईंची गाणी लागायची. ती गाणी ऐकून म्हणजे असं वाटायचं की हे काहीतरी अद्भुत रेडिओवरती ऐकायला येतंय आपल्याला. हा रेडिओचा आवाज, मला वाटायचं की लता मंगेशकर हा रेडिओतनं गाणारा एक रेडिओचा आवाज आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे लागायचं, आणि मी अशी झोपेतनं जागा होऊन ते असं ऐकायची, आणि असं वाटायचं की हा काहीतरी अद्भुत, आणि परत झोपायची. पण म्हणजे ते संस्कार झाले गाण्याचे. आणि मग माझा पहिला कार्यक्रम झाला. तू 9व्या वर्षी केलास पहिला कार्यक्रम? हो. कुठलं गाणं गायलं होतंस? अरे बापरे, खूप. दो घोट मुझे भी पिला दे शराबी, त्यांनी सुरुवात होती. माय हार्ट इज बीटिंग, चुपके चुपके चल री पुरवैया, म्हणजे ती बरीच त्यावेळेसची जी नवीन आहे ती, जुनी, अशी सगळी. म्हणजे काही गाणी तर मला जुनी गाणी आईमुळे इतकी माहिती होती की माझ्या वयाच्या माझ्या मैत्रिणींना माहित नाहीत ती गाणी सगळी मला माहिती होती. तू आता पहिलं तो गे काहू कोकत आहेचा उल्लेख केलास, ऐकव दोन ओळी, कारण की इतकं गोड आहे ते गाणं, म्हणजे खूपच सुंदर आहे. पहिलं तो गे काऊ कोकता है, शकून गे माये सांगता है. पहिलं तो गे काऊ कोकता है, उड उड रे काऊ तुझे सोनेने मडविन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. पहिलं तो गे काऊ कोकता है, शकून गे माये सांगता है. पहिलं तो गे काऊ कोकता है. सगळं वातावरण असं पायस्ट झालं, एकदम सुंदरच, काहीतरी अद्भुतच चाल आहे तशी, ते शब्द, ते काहीतरी ही अगदी म्हणजे अशी हृदयात अशी घट्ट बसलेली आणि संस्काराचा भाग माझ्या आयुष्यातला हा. येस. आणि ऍट द सेम टाइम तू एकदम हिंदी सिनेमातलं पण एकदम उडत्या चालीची पण गाणी तितक्याच यांनी एकदम केलेली होती, कारण ऐकली तशी गाणी. पण म्हणजे तुझी गाण्याची ग्रास्पिंग पॉवरच खूप छान होती असं म्हणायला पाहिजे. असं म्हणायला हरकत नाही की मी गाणं एकदा ऐकलं की पाठ व्हायचं. म्हणजे आता नाही आम्ही म्हणत तसं की आता मी ऐकलं, आताची गाणी नाही होत पाठ, पण ती गाणी ऐकायची, पाठच होऊन जायची. म्हणजे मी लता दीदींची गाणी माझ्या पूर्ण शरीराने ऐकली असं मी म्हणेन. मी एकदा ऐकायला लागले की माझी आई सांगते, म्हणजे माझी मावशी आणि आई सांगायची की मी जेव्हा तुला घास भरवायची आणि कुठे गाणं लागलं असेल तर तुझा घास तोंडात राहायचा तसाच, आणि तू म्हणायची थांब ते ऐकू दे, ऐक. आणि सूर कुठूनही लांबून दुसऱ्या कोणाच्या घरात लागले असेल तरी माझे कान तिकडेच असायचे. त्यामुळे ते होतं. आणि मला पहिल्यांदा कुणी सारेगमप म्हणायला सांगितल्यावर मी जे म्हटलं ते मलाही माहित नाही की मी कसं म्हटलं, मला कोणी शिकवलं नव्हतं. मी सगळे स्वर व्यवस्थित शाळेत, म्हणजे ती परीक्षा असते. पण मग तू पहिलं शिक्षण कोणाकडनं घेतलंस? काहीतरी शिकली असशील की नाही? मी अगदी म्हणजे ऑनेस्टली सांगते की मी गाणं कुठेही न शिकता जवळजवळ माझ्या कारकिर्दीची 20 वर्ष मी गाणी शिकले नाही. रिअली? आणि 20 वर्षांनंतर मुंबईत जेव्हा माझं पहिलं घर मी घेतलं, 20 वर्ष नाही, थोडी कमी असतील कदाचित,
84 मध्ये का 86 वॉज इट 86 मध्ये मी मुंबईत जय विजय सोसायटीमध्ये एक फ्लॅट रेंट केला होता आणि तिथे शेजारच्या घरात अर्चना कान्हेरे शिकवायला यायच्या. मग आई म्हणाली, अगं येत आहेत तर तू त्यांच्याकडे शिक ना, आता तुला चान्स आहे, आपलं घर आहे इथे. त्यामुळे पूर्वी तसं नव्हतं. मी मेलडी मेकर्स बरोबर प्रोग्राम करायची, सगळीकडे जायची, त्यामुळे वेळच नव्हता. आणि आई वडिलांना असं वाटलं नव्हतं की हे करिअर करावं आणि याच्यात करिअर होईल. सॉरी टू इंटरप्ट, पण मेलडी मेकर्स बरोबर तू प्रोग्राम तुझ्या वयाच्या कितव्या वर्षी चालू केलेस? 9व्याच वर्षी. ते जे सुरू झालं माझं ते इतक्या फास्ट. हो, म्हणजे मी बार्शीत कार्यक्रम केला, त्यांचे एकानंतर 2-3 कार्यक्रम झाले. मग सोलापूरहून मला बोलवणं आलं. मग पुण्याचा एक सूरजहां जयंत जोशींचा ग्रुप होता, त्यांनी मला बोलवलं. मग मी पुण्याला आले. आई बाबा म्हणाले की बघूया कुठपर्यंत जाते पिल्लू, असं म्हणून की ती चांगली गाते, लोकांना आवडते. तर आई माझ्या बरोबर सगळीकडे जायची. आणि मग मेलडी मेकर्स वॉज अ व्हेरी वेल नोन ग्रुप ॲट दॅट टाइम. आणि त्याच्यात सगळे सुशिक्षित लोक होते. मग आई म्हणाली की असे लोक, सुदेश वॉज नॉट देअर ॲट दॅट टाइम. ही केम इन मच लेटर. म्हणजे त्या वयात मी सिनियर त्याला, कारण मी अगदी लहानपणी गेले, त्यामुळे नंतर आलेल्या सगळ्यांना मी सिनियर होते अशी, म्हणजे मेंबर वाईज अशी. त्यामुळे तिथे मग आई म्हणाली की हे कसे सगळे सुशिक्षित सुसंस्कृत लोक आहेत, त्यांच्याबरोबर एक प्रोफेसर होते, त्याच्यात सगळे असे लोक होते. मग तो ग्रुप जॉईन केला. आणि मग त्यांच्याबरोबर ऑब्व्हियसली चॅनल्स नव्हते त्या काळात. यू हॅव टू रीच, गो आउट टू डिफरंट प्लेसेस आणि परफॉर्म. त्यामुळे प्रचंड प्रवास केला. कुठं केलात तुम्ही? ओ माय गॉड, सगळ्या महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये, बेळगाव वगैरे सगळीकडे. अँड दॅट वॉज, म्हणजे आज एक जागा, दुसरी रात्रभर प्रवास की नेक्स्ट. तुझ्या बरोबर बोलताना तुम्हाला सांगितलेलं होतंस की तेव्हा लोकांना गाणं आवडलं की लोक सुट्टे पैसे फेकायचे. ओ माय गॉड, हो. ते गुजरातमध्ये तर ते 11 वर्षनी बाल गायिका असंच माझी जाहिरात, मोठी होर्डिंग्स वगैरे लागायची, मॅक्सी अशी घातलेली. आणि खूप मला गिफ्ट्स आणून द्यायचे, हातातली कडी मिळायची. आणि लोक असे, गाणी आवडली की तिथे लोकांना इतकं वेड होतं ना की असे सुट्टे पैसे असे फेकायचे. एकदा मला एक काहीतरी कॉईन इकडे लागलं आणि मला खूप, म्हणजे ते आवडलं नाही. मी घरी आत बॅकस्टेजला येऊन मी रडले की मला इथे लागलं. तेव्हा ह्या गती लोकांचं प्रेम म्हणून ते फेकतायत, कोणी मारलं नाहीये वगैरे, हे आईने समजावून सांगितलं. मग अनाउन्समेंट केली की समत करिए, आपका प्यार हम सब जानते हैं, लेकिन उसको यहाँ पे लग गया है वगैरे. मग ते थांबलं. पण मग लोक येऊन समोर अशी पायावर टाकायला लागले. म्हणजे त्यांना लोकांना प्रेमच, म्हणजे इतकं त्यांना. बेला बसमधून आम्ही जायचो की लोक बेला है क्या, बेला है क्या. मग मला म्हणायचे आमचे अशोक अंकल की जा पुढे उभी राहा, एकदा दिसू दे तुझा चेहरा. इतकं म्हणजे ते होतं. आणि लोकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि त्या प्रेमामुळेच मी पुढेपर्यंत आले. आणि मग मुंबईत एकदा घर घेतलं, मग मी गाणं शिकायला सुरुवात केली. एवढी ताला सुराला एवढी पहिल्यापासून नॅचरल होतं. हो, अरे नॅचरल. आठवतंय पहिलं गाणं हिंदी कुठलं गायलं होतंस 9व्या वर्षी? मला सगळीच गाणी, म्हणजे हेच सांगितलं ना मी, खूप गाणी, अनेक. चुपके चुपके चरी पुरवैया, चुपके चुपके चरी पुरवैया, हे पहिलं गाणं होतं माझं. आणि म्हणजे मी तिकडे गाऊन दाखवलं आणि त्यांना म्हटलं हे गाणं गातीये ही मुलगी. आणि मग काय, रसिक बलमा, ये जिंदगी उसी के है, आणि लता दीदी आणि आशा ताई दोघी तेव्हा गातच होत्या ना. त्यांची नवीन नवीन गाणी आली की ती सुरू. त्यामुळे असं ते स्टेजचं कारकीर्द माझी तशी छान, फार लोकांच्या प्रेमाने. पण मग तू रेकॉर्डिंग कधी घडलीस? मग रेकॉर्डिंग माझं एक टी सिरीजनी मनहरुदास जींची एक कॅसेट काढली होती. त्याच्यात मनहरजींची जी गाणी होती ती त्यांनी डुएट्स माझ्याकडनं गाऊन घेतली होती की तू गाशील का. आम्ही एका अमेरिकेला गेलो होतो एका टूरवर, एकत्र शोज केले. ते म्हणाले की आता परत गेल्यावर मला रेकॉर्डिंग करायचं, तर तू डुएट्स गाशील का माझ्या बरोबर. तो आय सेड येस, वाय नॉट. आणि मुंबईत तोपर्यंत माझं घर रेंट का होईना पण होतं. नाहीतर मग ते यायचं, मग कुठेतरी आत्याकडे उतर, कुठेतरी दुसरीकडे उतर, मग त्यांना अडचण रात्रीची, हा मला फार अनकम्फर्टेबल व्हायचं. आई म्हणाली तुझं कम्फर्ट पहिलं असेल तर तू गाण्यात काहीतरी करू शकशील. सो वी हॅड टू गेट मग मी भाड्याने तिथे एक फ्लॅट घेतला होता आणि त्याच्यात राहून मग मी असे कॉन्टॅक्ट झाले. मग मी पहिल्यांदा रेकॉर्डिंग केलं, ते टी सिरीजनी त्यांचं केलं होतं. आणि मग टी
सिरीज कडनंच फोन आला की तुम्ही येऊन भेटाल का, मला काही करायचंय. मग तशी मग कव्हर व्हर्जन सुरू झाली. तू आताला टी सिरीजचा उल्लेख केलास आणि टी सिरीज बरोबर तू पुष्कळ कव्हर व्हर्जन्स गायलेली आहेस. मग ती भजन्स असतील, गझल्स असतील किंवा कव्वालीज असतील, म्हणजे अनेक गाणी, म्हणजे ड्युएट्स आणि ते खूप गायलेली आहेस. आणि ऍक्च्युली त्या काळामध्ये जेव्हा बाहेर कॅसेट्स म्हणा हे सगळं जेव्हा आणि गाणी वगैरे सगळी नॉर्मली 100-150 रुपयाला वगैरे असं एक हे होतं. सो त्या जमान्यामध्ये गुलशन कुमार या माणसाने टी सिरीज नावाची एक कंपनी काढली. कारण तेव्हा टिप्स होतं, तेव्हा दुसरं टाइम ऑडिओ व्हिडिओ त्यांचं पण होतं, बरेच जण होते, म्हणजे धंद्यामध्ये पुष्कळ जण होती तेव्हा. सो त्या काळात त्यांनी एक कॅसेट 20 रुपयाला, ही पहिल्यांदी कॉन्सेप्ट गुलशन कुमारांनी इंट्रोड्यूस केली. सो लाईक मग त्यांची विक्री खूप धडाक्यात व्हायला लागली. आणि कव्हर व्हर्जन्स हा म्हणजे पॅटर्न असं म्हणून. आणि HMV पण मोठी कंपनी होती तेव्हा. आणि अशा वेळेला लताबाईंची, आशाबाईंची गाजलेली गाणी किंवा इतर लोकांची पण, म्हणजे किशोर कुमारांचे असतील किंवा रफी साहेबांचे असतील किंवा इतर बरेचसे गायक होते, त्यांची हेमंदा असतील किंवा मन्नाडे असतील किंवा कोणी, पण त्यांनी गायलेली पण लेडी आवाजामध्ये अशी पण बरीचशी म्हणजे कव्हर व्हर्जन्स त्या काळात निघाली. आणि त्याच्यात तुझ्या पुष्कळ म्हणजे तेव्हा त्या कॅसेट्स म्हणा किंवा हे ते टी सिरीज बरोबर निघाल्या, त्याविषयी आम्हाला सांग. तुझी ती पहिली भेट जी टी सिरीज बरोबरची होती. तेच सांगत होते ना, ती कॅसेट जेव्हा मनहरजींची बाहेर आली त्याच्यात त्यांची ड्युएट्स होती, ती फार सुंदर झाली होती. रेडिओ आणि रेडिओ जेम्स मध्ये त्याचं रेकॉर्डिंग झालं होतं. खूप ब्युटिफुली ऑर्केस्ट्रेटेड, फार छान झालं होतं. आणि ते गुलशनजींना ऑब्व्हियसली आवडलं. आणि मग हे कोणी गायलं, मग बेला सुलाखे कोण, कुठे शोधा. मग फोन आला घरी, मग आई मला घेऊन गेली त्यांच्या ऑफिस, जुहूला त्यांचं ऑफिस होतं. तिकडे गेलो आणि तेव्हा गुलशन कुमार तिथे नव्हते. मग म्हणाले की तुम्ही आमच्यासाठी गाल का, आमच्या कंपनीसाठी कव्हर व्हर्जन्स कराल का, म्हणजे एका कॅसेटमध्ये 15 गाणी वगैरे असतील. मग ते पैशाचं वगैरे काय ते आईशी बोलणं झालं. आणि मी म्हणाले की हो, मला एवढी छान छान गाणी गायला मिळणार आहेत. त्यांनी लिस्ट दिली की ही गाणी आम्हाला करायची. वाव, ही सगळी गाणी माझी आवडती गाणी आहेत. आणि म्हणजे इनिशियली जेव्हा मी पहिल्यांदा कव्हर व्हर्जन्स ऐकली ॲज अन आर्टिस्ट, मला वाटलं की कव्हर व्हर्जन्स का काढतायत लोक, जेव्हा ओरिजिनल अवेलेबल आहे तेव्हा कव्हर्स का कोणी घेईल, की कुणीतरी दुसऱ्यांनी गायलंय. लता दीदींचं गाणं किंवा आशाताईंचं गाणं कुणीतरी दुसऱ्यांनी गायचं आणि ते मला तर आवडणारच नाहीये. म्हणजे मी प्रयत्न करणार, म्हणजे गायचा मी तर गातच होते, पण मी अजिबात असं म्हणणार नाही की मी लता दीदींसारखं गाईन किंवा तसंच्या तसं गाऊन दाखवीन, अजिबात नाही. पण मला ॲज अ सिंगर मला असं वाटलं की ही गाणी मला गायला मिळणार आहेत आणि तेही रेकॉर्डिंगचा एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि त्यांना आवडतंय, तर मी नाही केलं तर कोणीतरी दुसरं करणार. पण त्यांनी अगदी तिकीट घरी पाठवलं आईचं आणि माझं, आणि आम्ही संध्याकाळच्या फ्लाईटनी दिल्लीला गेलो. आणि दिल्लीला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. मी माझी आपली क्लासवरून आले, माझी पिंक ट्राउझर्स, ब्लॅक शर्ट आणि माझी पर्स, आणि आई आपली व्यवस्थित, माझी आई वॉज व्हेरी टपटीप असायची नेहमी फार. तसे आम्ही गेलो, आम्हाला अगदी मर्सिडीज आली एअरपोर्टला न्यायला. तिथून आम्ही ओखलाला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. गुलशनजी आले आणि कम्प्लिटली इग्नोरिंग मी, म्हणजे की त्यांनी बघितलं पण नाही, म्हणजे इग्नोरिंग म्हणजे की कोणी आली आहे त्यांच्याबरोबर, म्हणजे मेन कोण तर माझी आई, माझी आईशीच बोलतायत सगळं की हा वो बहुत अच्छा लगा, वो आपने गाया था, वो बहुत अच्छा लगा. माझी आई आपली अंदाज घेते की विल कम टू द पॉइंट. आणि मग त्यांनी सांगितलं की ओके, अभी हमारा नीचे ही ग्राउंड में स्टूडियो है, कुछ गाने हैं, आप अभी रेडी हैं, आप कुछ गाएंगे अभी का. तर आई म्हणाली की काय गं, तयार आहेस का, आहे ना तयारी, जाऊया खाली, तयारी आहे तुझी. उनको क्या पूछना, आपकी मर्जी है. म्हणला उनको ही पूछना है क्योंकि वो ही गाने वाली है, ये बेला है, मैं उसकी मम्मी हूँ. परत एकदा, नमस्ते जी, मैं वैजयंती सुलाखे, ये बेला सुलाखे. असं म्हणजे असं ते इंट्रोडक्शन झालं. मग तर ते म्हणाले की ते उठून उभेच राहिले. म्हणले चला, मग त्यांना विश्वास नाही की ही गाणार आहे. मग खाली गेलो आणि मग त्यांनी लावलं ट्रॅक. म्हणलं कुठलाही लावा. मग त्यांनी मला वाटतं ये समाचा ट्रॅक लावला होता. अरे मस्तच गाणं. मग ते गाणं मी ट्रॅकवर गायले. ही वो झूम उठ गए, मतलब त्यांना वाटलं की हा चलो ये सही बनली आहे, पण जरा झूम उठू दे. म्हणजे त्यांना असा विश्वास होता की ओके, म्हणजे हा तो आवाज जो आपण बघतो ती हीच मुलगी आहे, हीच आहे. मग एकानंतर एक खूप गाणी केली. ये समा समा है ये प्यार का,
किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का. नंदा दीदी समोर उभा लागला. ब्युटिफुल सॉन्ग. मस्त. सो अशी ती सुरुवात माझी. मग टी सिरीज कडे मला महिन्यातनं 15 दिवस मी जायची आणि 1-2-3 CD कॅसेट्सचं काम. आणि त्यांना हे 20 रुपयात का परवडायचं, कारण त्यांची कॅसेट्सची फॅक्टरीच होती. म्हणजे स्क्रूज पासून, टेप पासून, त्याचं कव्हर पासून सगळं त्यांच्या फॅक्टरीत बनायचं. म्हणजे ब्लँक कसेट्स ते बनवायचे आणि मग रेकॉर्डेड त्याच्यात फीड करून मग ते त्याची लेबल्स, कव्हर्स सगळं त्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग होतं. सो आणि त्यांचा रीच वॉज बियॉन्ड, म्हणजे फिजी आयलँड्स पर्यंत, म्हणजे कुठे जिकडे जाईल तिकडे त्यांच्या सीडीज कॅसेट्स बघायला मिळायच्या. तर मला वाटतं HME कंपनीने त्यांच्यावरती दावा पण केलेला होता की ही शुड नॉट नो द कव्हर व्हर्जन्स. आणि कंपायलेशन एंटायरली डिफरंट थिंग. आणि कंपायलेशन त्यांना, म्हणजे आपली लोकांना काय वाटायचं की रिक्षामध्ये किंवा हॉटेल्समध्ये लागायची गाणी, त्यांना कंपायलेशन खूप सुंदर गाण्यांचं 20 रुपयात मिळायचं. की अरे कितनी 15-16 गाणी आणि एकत्र एका सीडी मध्ये खूप छान छान गाणी आहेत. आणि क्वालिटी ऑफ रेकॉर्डिंग वॉज ऑल्सो क्वाईट. व्हॉइस क्वालिटी खूप छान होती. मला आय स्टील रिमेंबर तुम्हाला तेव्हा एक कॅसेट दिलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर गझल्स फ्रॉम फिल्म्स खूपच सुंदर होत्या. दॅट वॉज द हायेस्ट आणि सेलिंग अल्बम. मी ते बडावलं. आजकाल आपल्या कारमध्ये नाहीये कॅसेट, पण तेव्हा कॅसेटचा जमाना होता आणि माझ्या गाडीमध्येच मी ते ठेवलेलं. कारण का एव्हरी डे आय यूज टू गो फॉर द शूट. कारण का माझं रोजच शूटिंग असायचं, रोजच डिरेक्शनला. सकाळी उठलं 9 to 10 एवढी वर्ष मी काम केलं. सो रोज ते मी गाणं ऐकायचं. त्यातली उमराव जान. आणि ते उमराव जानची गाणी होती. गझल्स फ्रॉम फिल्म्स वॉज द टायटल ऑफ द. आणि त्याच्यानंतर त्यांनी सीडीज पण काढल्या. मग ते कॅसेट्स जरा कमी झाल्या, सीडी झाल्या की मग सीडीज मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. आणि त्याच्यात तर जास्ती गाणी बसायची. 2 कॅसेट्सची गाणी एका सीडी मध्ये असायची. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड. ते जरा ऐकव ना उमराव जानचं. इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों है, मस्ताने हजारों है, इन आँखों के वाबस्ता, इन आँखों से वाबस्ता, अफसाने हजारों है, अफसाने हजारों है, इन आँखों की मस्ती के. अगदी सुरुवात नाहून निघाल्यासारखं. थँक्यू. बरं, त्याच्याच बरोबर तू किशोर कुमारजींच्या बरोबर असेल, बापी लहरींच्या बरोबर असेल, असंख्य तू वर्ल्ड टूर्स केलेले आहेत. सो त्याबद्दल आम्हाला सांग. किशोरदांबरोबर तर माझे इतके किस्से आणि इतक्या आठवणी आहेत ना, की मी लहान होते आणि मी मेलडी मेकर्स त्यांच्याबरोबर असायचे. त्यामुळे मेलडी मेकर्स बरोबर मी नुसती गेले होते एकदा त्यांना, म्हणजे त्यांच्याबरोबर. आणि त्यांनी सांगितलं ये कौन है, मग त्यांनी गाणं माझं ऐकलं आणि ही सेड की ओके मेरे साथ येही गाई. ते कुणाबरोबरही, लीनाजींनी सांगितलं की किशोरदा कुणाबरोबरही डुएट्स गात नाही तर फिमेल बरोबर दुसऱ्या. हो, फक्त एक कुठलं तरी गाणं आल्या तर लीनाजींबरोबर कधीतरी गायच्या. मुझको ठंड लग रही है मुझसे, तेवढं गायचं. पण अदरवाईज ही नेव्हर सॅंग विथ एनीबडी, असं त्यांनी सांगितलं. आणि मग आय बिकेम हिज फेवरेट. मला अगदी सगळीकडे खूप प्रेमाने, म्हणजे ही ट्रीटेड मी लाईक हिज ओन डॉटर. खूप प्रेमाने सगळीकडे, जिकडे जाईन तिकडे हमारी छोटी लता आ रही है असं म्हणायचे. आणि मला वाटायचं ते, आणि मला हे कसं कळायचं की ते जे ऑर्गनायझर सांगायचे, हा दादाने बोला था हमारी छोटी लता आ रही है, आप ही है ना. तेव्हा फुलं बिलं देऊन माझं स्वागत व्हायचं. आणि इतकं म्हणजे कौतुक त्यांना फार होतं. त्यांचा आवाज होता नाही, बापरे. सॅड सॉंग्स इतकी सुंदर, तितकंच रोमॅन्टिक म्हटल्यावरती, आणि ते कसं कधी इमोशन. आय टेल यू, मी माझ्या आयुष्यात म्हणजे आय सॅंग इन न्यूयॉर्कच्या वेम्बली एरिनामध्ये त्यांच्याबरोबर शो केला, मेडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये शो केला. ह्यूज इम्पॅक्ट. म्हणजे ऑडियन्स, म्हणजे जिकडे बघेल तिकडे क्राऊड. आणि दुखी मन मेरे
पिन ड्रॉप सायलेन्स असायचं या गाण्याला. आणि नेक्स्ट सॉन्ग विल बी ओम शांती ओम. हा. आणि ही यूज टू लाईफ फ्लॅट ऑन द स्टेज, पाय वरती करत गायचे. एनर्जी लेवल वॉज बियॉन्ड म्हणजे यू कांट इवन इमॅजिनेशन. आणि सुरातला इकडचे इकडे होणार नाही. आणि जो थ्रो होता तो माझ्या कानाने तो आवाज परत ऐकलेला नाही. बॉडी होती त्यांच्या आवाजालाच ना मस्त एकदम. ऍब्सोल्युटली. एक किस्सा मला आता त्या बॉडीवरनं आठवला. एव्हरी इयर म्हणजे मी इतके प्रवास केलेत अमेरिकेचे की मी यायची महिन्याची टूर करून आली इकडे 2-3 दिवस की बॅग उचलले की ऑस्ट्रेलियाला असं काही वेळा झालं. तिकडनं आले की नेक्स्ट मंथ अगेन अमेरिका. अरे बापरे. त्यामुळं शिकागोला गेलं की एकाच हॉलमध्ये तो शो असायचा. आणि तिथे माईक सिस्टीमवाला एक अमेरिकन असा तगडा माणूस होता गोरा. त्याचं नाव माईक. अच्छा, त्याचं नाव माईकच होतं. आणि तो मग मी विंग्समध्ये बसून त्याच्या शेजारी बसून मी ऐकायची गाणी विंग्समधून. तर गेले की हाव यू बेला, यू बॅक वगैरे असं बोलायचं. म्हणजे हाय माईक, हाव आर यू आणि एव्हरीथिंग. थोडंसं बोलणं व्हायचं. मी थोडी लाजरी बुजरी होते. मी आता बोलते तेवढी अजिबात नव्हते. मी खूपच शाय होते. आणि मी एकदा तिथे बसले होते आणि किशोरदा गेले. तो हल्ला गुल्ला झाला आणि त्यांनी आवाज लावला. हे केला. दिस गाय माईक वॉज आस्किंग मी, बेला, हू इज दिस गाय? हू इज दिस गाय सिंगिंग? I said, he is God. Mike, he is God. No, I mean, look at his voice. I mean, listen to him. I said, yeah, you listen to him. I've been listening all my life. तर म्हणाला, I said, why do you ask? Oh, no, look, see. तेव्हा ना डिजिटल नव्हतं. ते मीटर्स होती ना ती अॅनालॉग वाली सुईवाला काटा. म्हणला, you know, when he's singing, look at that. Yeah. You know what it is doing? This doesn't happen. It doesn't happen with everybody. That's why this guy has solid power. I said, yes, that's the powerful voice. I'm yet to hear that kind of voice, I tell you. मी खूप लोकांना ऐकते, सगळे प्रयत्न करतात, पण तो थ्रो असा धबधबा. तुला त्यांचं गाणं आठवतंय का, जिंदगी का सफर है ये कैसा सफर? ऍब्सोल्युटली, अगदी आठवतंय. म्हणजे काय न आठवायला. ओके, शुअर. खूपच आवडतं ते गाणं. आय लव्ह इट. म्हणजे इतकं त्याच्यात अर्थपूर्ण आहे. शब्द पण किती सुंदर आहे. जिंदगी को बहुत प्यार तुमने दिया, मौत से भी मोहब्बत निभाएंगे हम, रोते रोते जमाने में आए मगर हंसते हंसते जमाने से जाएंगे हम. जाएंगे पर किधर है किसे ये खबर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, जिंदगी का सफर. हे गाणी पिन ड्रॉप सायलेन्स. आणि मी जी आता जागा गायले ना ती त्यांची जागा. हे स्टेजवरती गायचे. हंसते हंसते दरादर जाएंगे हम. चीर देतात हा. मतलब आय टेल यू, ही गाणी अशी कानांनी आणि डोळ्यांनी टिपली आहेत मी त्यांची लाईव्ह. त्यामुळे इट्स हिअर अँड हिअर. आणि अनफॉर्च्युनेटली एक छोटासा कॅमेरा होता माझ्याकडे. असला तो असायचा ना छोटा. त्या कॅमेऱ्याने घेतलेले फोटोज ते कुठे ब्लर यायचे आणि ते हळूहळू फेड होतात ना. त्यामुळे माझ्याकडे जे आहे ते सगळं इथे आणि इथे आहे. खजिना आहे. सच अ ग्रेट लकी पर्सन. ऍब्सोल्युटली, हॅव अ ऑपॉर्च्युनिटी टू सिंग. प्रत्येक प्रोग्रामच्या आधी मी जायची आशीर्वाद घ्यायला. क्या गा रही हो, अगदी क्या गा रही हो बेला. तेव्हा मी सांगायची मी ये हा जाओ छा जाओ, जोरात थपाटा मारायची अशी पाठीत. जाओ छा जाओ बेला. अगदी असं कौतुकाने. आणि हा आणि विंग मध्ये येऊन असं ते मला वाटायचं. आणि माझ्यासाठी किशोर कुमारनं पहिल्यांदा बघितलं म्हणजे ही इज द सेम गाय ज्यांना माझे बाबा प्रेम करतात. माझ्या आईची आवडते, माझ्या सगळ्या आत्यांचा आवडता माणूस किशोर कुमार. कारण ते पिक्चर्स
ते गाणी दिवसभर घरात तू चालू. आशाताईंच्या बरोबर पण केलं? हो, न्यूयॉर्कला 2 प्रोग्राम्स मध्ये आशाताई पण होत्या. अरे वा. खूप आशाताई तर खूपच म्हणजे खूप छान बोलतात, अतिशय स्पष्ट आणि अशा प्रेमळ आहेत ना, जे तोंडात म्हणजे मनात आलं की ते बोलणार, अशा अगदी खूप स्पष्ट ओठात आणि एक, खूप पोटात एक छान. असं नाही. तसं नाहीये, खूप छान आहेत. आणि काय कमाल या लोकांची जी आहे ना, मी तर अगदी म्हणते की ही गाण्याची जी जाण आहे, या जाण असताना ह्या लोकांना ऐकायला मिळाले ना, ते म्हणजे एक भाग्य लागतं. कारण हे ऐकणं ह्युमनली इम्पॉसिबल आहे. हे लोकांना लेजंड म्हणजे नुसतं एक काहीतरी बनवून टॅग लावलेला नाहीये. त्या काळात जेव्हा तुम्हाला कटिंग, पेस्टिंग, ऑटो ट्यून हे काही नव्हतं, आणि तेव्हा रात्र म्हणजे किती 15वा टेक, 20वा टेक, आणि असं की आज तुम्ही ती गाणी ऐका आणि तुम्हाला वाटतं की ही लाईन एकदा परत करायला हवी होती, असं तुम्ही म्हणू शकता का? अजिबातच नाही, सवालच नाही. मग हे त्यांची गाणी ऐकून ऐकून आमचं हिंदी सुधारलेलं आहे. त्यांची गाणी ऐकून ऐकून आम्हाला इमोशन्स कळलेले आहेत. म्हणजे मी तर म्हणते सिंगिंग, मी खरं सांगते, त्या काळातल्या हिरोईन्सची ही स्टेटमेंट्स आहे की वी आर लकी दॅट वी गॉट द सॉन्ग संग बाय लता दीदी अँड आशाताई. ऍब्सोल्युटली. म्हणजे रिचनेस, म्हणजे आपलं संगीताचा दर्जाच कुठं नेऊन ठेवला की कोणी, म्हणजे पूर्वी पण गात असतील सगळे, पण लोरी कशी असावी, एक्झॅक्टली, इमोशन्स, विदाई गीत कैसे होना चाहिए, इतकं म्हणजे आय एम टेलिंग यू की ते असं एक सिंगरला कळू शकतं. जेव्हा मी त्यांची गाणी गाते ना, तेव्हा असं वाटतं मनात मी साष्टांग नमस्कार घालते की अरे बापरे, कसं हो गायलं, काय म्हणजे हमको नानी याद आती है उनका एक लाइन रिकॉर्डिंग में, गाने में, क्या यार कैसे किया होगा, माय गॉड. आणि हे असं फ्लुएंटली, एफर्टलेसली करून गेल्यात आणि घरी गेल्यात, आणि 100% सोनं करून गेल्यात, आणि जे आज आपण ऐकून आपल्या डोळ्यात पाणी आणतायत. म्हणजे म्युझिक डायरेक्टर्स सगळेच ग्रेट होते, पण त्यांना नक्की असं वाटत असेल की माझ्या गाण्याचं हे सोनं करायचं असेल तर हा परिस्पर्श झालाच पाहिजे. परिस्पर्श हाच शब्द. तू असंख्य कव्हर व्हर्जन्स गायलीस, असंख्य शोज केलेस, इथे केलेस, अब्रॉडला केलेस, सगळं केलं. तुझं स्वतःच स्वतंत्र अशी गायलेली गाणी सांग ना. ओके. माझं पहिलं अनु मलिक च्या म्युझिकमध्ये कुमार शानू बरोबर गायलेलं गाणं बाहेर आलं. इम्तिहान, चाहा तो बहुत. अरे, सनी देओल, सैफ अली खान आणि रवीना टंडनचं. अरे ते झालंच, फार सुंदर गाणं होतं. आणि अनु मलिकनी खूप सुंदर मेलोडी कॅप्चर केली होती त्या काळात. म्हणजे त्यांची सगळीच गाणी सुंदर होती. त्यातलं हे एक गाणं खूप चाललं, म्हणजे टॉप ऑफ द चार्ट सुद्धा होतं, पण अनफॉर्च्युनेटली पिक्चर एवढा नाही चालला. आणि हा फरक पडतो माहिती, गाणं जेव्हा चांगलं असेल तरी गाणं हिट होऊ शकतं, पण पिक्चर चालला की त्याला और वो कहीं पे चला जाता ना. आणि गाणं चाललं तर मग सिंगरला पण त्याचा फायदा होतो, भाव मिळतो त्याच्यामुळे, शोज मिळतात. आय नो. ते गाणं जरूर. चाहा तो बहुत ना चाहे तुझे, चाहत पे मगर कोई जोर नहीं, दिल ही तो है तुम पे आ ही गया, दिल का सनम ये कसूर नहीं, चाहा तो बहुत, हो चाहा तो बहुत. मस्तच, किती सुंदर, फारच छान. अजून कोणा म्हणजे संगीतकारांकडे तू गायलेस? बप्पी लहिरींच्या बरोबर? हो, बप्पीदान बरोबर गायले. त्यांच्या बरोबर 2-3 गाणी माझी त्यांच्याकडे इतकी सुंदर झाली, पण ती शेल्फ झाली. आणि मला म्हणाले होते की विला देखना ये गाना बाहेर आएगा ना, आता ते पण नाही आहेत. आणि इतकी सुंदर गाणी होती. कुमार शानू बरोबर होती 2 गाणी माझी. त्यांच्याबरोबर बंगाली गायले, बरीच गायले. कार्यक्रम तू बऱ्याचशा लँग्वेजेस मध्ये गायलेस? अनेक लँग्वेजेस. पंजाबी मध्ये मी रवीजींकडे गायले काही. विदाई गीत पंजाबी एक होतं, इतकं सुंदर होतं. आणि काही लक्षात येते? हो आहे ते. मी त्याच्या 4 ओळी मला जशा आठवतात तशा गाते. शब्द काही चुकले तर पंजाबी लिसनर्स फॉरगिव मी. लाडो राणीए डोली विच बह जा, सौरियां नू जाणीए, लाडो राणीए डोली विच बह जा, सौरियां नू जाणीए,
रोन बलिए जग दिए रीत सदियां पुराणिये लाडो राणीये. किती सुंदर आहे. ब्युटिफुल, इतकं सुंदर लिहिलंय. हम्म. ह्याचा अंतरा पण इतका छान आहे. म्हणजे मुलीला हम्म. बिदाई I करताना know. की Got it. कळला Got it. ना विदाई अर्थ. गीतेत. तसंच तू बाकीच्या पण खूप. चिकार म्हणजे साऊथ मधले पण लँग्वेजेस हो, मध्ये तू मी गायलेली आहेस. साऊथ, आसामी, ओरिया सगळं गायले. कानडी, पण ते कन्नडी वगैरे गाणं कन्नडी, म्हणजे खूपच कन्नड, कठीण तमिळ, असतं ना? तेलुगू ते सगळं मी तमिळ, तेलुगू. आपल्या मराठी मराठी. देवनागरीमध्ये लिहून घेऊन, अच्छा. कारण त्याच्याशिवाय तर ते ते आपल्याला उच्चार उच्चार बरोबर, ते ते जरा येणं ते मला तसंच आहे. मला फार आवड आहे म्हणजे अच्छा. भाषांची. हा. त्यामुळे मी बंगाली बोलू शकते पण मग थोडं. ते तू आपल्या भाषेत लिहून घेऊन त्याचं अर्थ जाणून घेऊन हा, असं करून मग येस, ते तसं गायलेलेस. ते- तरच मराठीमध्ये तू कुठली म्हणजे ओरिजिनल तुझी सॉंग्स कुठली आहेत मराठी? मराठीमध्ये मी जास्त नाही गायले, म्हणजे इतकी जास्त नाही. सत्व परीक्षामध्ये अशोकजींच्या बरोबर एक होतं, पाऊस पाकळ्यांचं, सुरेशजींबरोबर होतं. फार गोड, माहितीये ना अशोकजींच्या चाली म्हणजे अतिशय मेलडी, फुल मेलडी आणि अगदी मधाळ. पाऊस पाकळ्यांचा छेडीत जाई तारा, हा आला शहारा गोड शहारा, आला शहारा गोड शहारा. मस्त. अशोकजींच्या चाली फारच सुंदर, म्हणजे फार अक्षरशः गोड गाणं होतं. हो, अशोकजींनी माझ्याकडे पण हो, पुष्कळच हो, गेले हो. ना, खूप दामिनी छान. पासून ते आणि सगळे आगबाई ह्याच्यामधले अगदी. अरेच्च्या मध्ये मी अजय अतुलचं ते प्रभात सॉन्ग, त्याच्यात माझी 3-4 पीसेस आहेत, म्हणजे हो, वेगळे अच्छा. वेगळे. त्यातलं तुझ्या प्रीतीत झाले खुळी, तुझ्या वाचून न करमे मुळी, माझ्या प्रेमात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे असा दूर तू, सजना याद ही छळते तुझी याद रे, सजना याद ही छळते तुझी याद रे. मस्त मस्त एकदम. हे अजय अतुलचं. ह्याच्यातच ते पण होतं, ह्याच्यातच एक तुकडा कुठला ठाऊक नव्हतं, काहीतरी दादा कोंडकेचं ते हे होतं. ओके. मेडली केली होती का ती? मेडली केली हो, असेल काहीतरी त्याच्यामध्ये. माझ्या शब्द नाही लक्षात, माफ करा. पण ते मेडली होते, त्याच्यात हा. 3-4 तुकडे वेगळे वेगळे असे ते पण होते. आहे. हा, ते तू होतं, फार आदेश सुंदर. श्रीवास्तव यांच्याकडे पण हो, खूप, मी ते वीर shows गतीमध्ये केले फार का? सुंदर गाणं होतं त्याचं. कुठलं का? गाणं इट वॉज अ कवाली, आणि त्यातला एक सॅड पार्ट खूप सुंदर होता. वीर गतीमध्ये अच्छा, पिक्चर. सुरेशजींबरोबर माझं गाणं होतं, पण इट वॉज लाईक कवाली स्टाईलचं गाणं होतं. आणि त्याच्यात बॅकग्राऊंड मध्ये मग ते सडनली ही रिमेंबर्स हिज पास्ट, आणि मग त्याच्यात एक मेलोडियस तुकडे असे तुकडा दोन होता. होते, ते मी गायले होते. ओके. मला आता एकदम शब्द इतके पण आठवत नाही. हिंदीमध्ये तुझी स्वतःची गाणी पण अजून काही आहेत ना? बरीच हा. मी आनंद मिलिंदकडे बरंच गायले. आनंद मिलिंदकडे खुल्लम खुल्ला प्यार करे, आजमाइश, अच्छा. सचिनजींनी केलं होतं त्याचं ओके. डायरेक्शन, आजमाइशचं. आजमाइश पिक्चर. त्याच्यात माझं खूप सुंदर गाणं होतं, चूड़ियां बनती है दुकानों में, जोड़ियां ऊपर आसमानों में, लो जी एक और दीवाने का, लो जी एक और दीवाने का, नाम लिख लो दीवानों में. हे सोनू निगम बरोबर होतं. अच्छा. आणि खुल्लम खुल्ला प्यार करे मध्ये एक आणखीन एक होतं, तेही असंच धमाल सॉन्ग होतं सोनू बरोबर. त्या काळात ती आनंद मिलिंद, आदेश श्रीवास्तव, महेश नरेश, बपी लाहिरी, लक्ष्मीकांत बॅरेलांजींच्या प्रेमचं बॅकग्राऊंड मी गायले. म्हणजे मी डबिंगसाठी जायचे, म्हणजे जस्ट टू गेट द फील ऑफ इट, की मला एक्सपिरियन्स हवा ना म्हणून. पण तेही म्हणजे त्याच्या आतच म्हणजे त्यांचं निधन झालं, ही पास्ट अवे. पण खूप मला आता पण तुझे पुष्कळ शोध चालू असतात सारखे. अजूनही मेलोडी मेकर्स मध्ये आहेस ना तू? आता नाही आहे ना? त्यांना सोडून मी, म्हणजे जेव्हा मी टी सिरीज जॉईन केलं तेव्हाच मी 80s मध्येच, अर्ली 90s मध्येच मी सोडला ग्रुप.
बिकॉज देन आय वॉज बिझी विथ टी सिरीज. म्हणजे मी दिल्लीला जायची, 15-15 दिवस दिल्लीत रेकॉर्डिंग माझी चालायची, आई आणि मी जायचो. आणि मग यूज टू कम बॅक. आणि मग इकडे शोज वगैरे, रवींद्र जैनजींच्या बरोबर शोज केले, बपिदांच्या बरोबर टूर्स केल्या सगळीकडे, इंडिया अब्रॉड. श्रीदेवी जितेंद्रची टूर केली, खूप अनेक म्हणजे सगळ्या अमेरिकेचे तर माझी वर्षातनं 2-2 टूर्स व्हायच्या. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यातनं म्हणजे शिकायला मिळायचं. बिकॉज माझं गाव बार्शी, तिथून मी आले आणि आय वॉज लिटल हेजिटंट की कसं आणि काय. आणि असं नव्हतं की मी सुरुवात केली तेव्हा लता दीदी, आशाताई रेग्युलर गात होत्या ना. आणि म्हणजे असं कधीच नव्हतं की मला लता मंगेशकर व्हायचंय किंवा प्रश्नच नाही. आपण काय होत, आपली पायरी माहिती होती पहिल्यापासून की इम्पॉसिबल, नोबडी कॅन रीच देअर. मग मुंबईत आल्यावर मग डबिंग्स करून मला असं वाटलं की मी डबिंग्स पर्यंत मला मिळतंय. मग टी सिरीज मध्ये मला खूप चांगली गाणी गायला मिळाली. मी म्हटलं की लता दीदींची जर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आशाताईंची अवेलेबल आहेत, तर उमराव जान माझ्या आवाजात कुणी काय ऐकेल, हा माझा अगदी जेन्युइन प्रश्न होता. की या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की ते एकतर 20 रुपीज मध्ये ते मिळायचं. आणि तू म्हणालीस तसं कंपायलेशन ऑफ द सॉंग हे खूप छान तऱ्हेने. आणि मी हो म्हणण्याचं कारण मला एक्सपिरियन्स हवा होता. मला खूप छान एक्सपिरियन्स. देयर आर सो मेनी पीपल जे की आता स्टेज परफॉर्मन्सेस मध्ये गातात, त्यांचीच गाणी गातात ना. मग काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे आणि हे पहा, त्यांच्या आता जसं मग आपण बोलत होतो तेव्हा मी तुला म्हटलं लता दीदींची कुठली पट्टी होती असं तुला विचार. लता दीदींची गंमत म्हणजे त्यांची गायकी ही कशा बंधनात नव्हती की माझी ही पट्टी, या पट्टीतलीच गाणी. त्यांनी आपल्या हार्मोनियमच्या बाहेरच्या सुरातही त्या गायल्या. त्यांना उगीच माता सरस्वतीचं रूप म्हणण्याचं काही असेल ना, कुठल्याही स्केलमध्ये एफर्टलेस सिंगिंग, फिलिंग्स के साथ, असं कसं शक्य आहे. मंडळी, कलाकार हा नेहमीच मनस्वी असतो, कलंदर असतो. आणि तशीच आजची आपली गेस्ट आहे बेला सुलाखे, मनस्वी आणि कलंदर. बेला, आपण या सगळ्या सुंदर मुलाखतीचा शेवट जो आहे तो एखाद्या अशा काय म्हणतात ते देवाच्या गाण्याने असं कुठलंही तुला मनात येईल ते. ओके. माझं हे अतिशय आवडतं आहे. म्हणजे लता दीदींचं हे मी लहानपणात घेऊन जातं मला. आणि ह्याचं काहीतरी एक ऑरा आहे या गाण्याला. हे ज्ञानेश्वरीचे ओये. चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी
न मिली मिया ओम नमो जियाद्या साक्षात्कार झाला अक्षरशः. स्पिरिच्युअलिटी आणि म्युझिकचा किती घनिष्ठ संबंध आहे याचा. अगदी आहे. फारच सुरेख, फारच सुरेख. बेला, आज अचानक मला सांगितलं आणि मी खूप दिवसांनी गायले. मलाही खूप छान वाटलं. अरे काय अंगावर Really. रोमांच आले खरंच. Thank you. म्हणजे असं इतकं स्पिरिच्युअली असं हे गेल्यासारखं वाटलंय टेक्स्ट ना. मी इन That- वर्ल्ड yes, ते आहे exactly. ते. तर त्या ह्या सुरांची ती जादू जादू आहे. आहे अक्षरशः. थँक्यू सो मच बेला. आजचा आपला Absolute pleasure. गप्पा इतक्या सुंदर हो, रंगलेल्या खूप आहेत. मजा आली. मंडळी, हा एपिसोड तुम्ही जरूर पहा. अगदी न मिस करण्यासारखा एपिसोड आहे. बेला, तू आज माझ्या ह्या बातो बातोमेच्या पॉडकास्टमध्ये आलीस त्याबद्दल एक छोटीशी भेट तुला. Absolute pleasure. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.